Hello students, welcome back to Focus Academy. आज आपण टॉपिक स्टार्ट करत आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन टर्म्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट. सगळ्यांना ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बद्दल माहिती आहे कारण क्लास 10th मध्ये आपलं राईट अँगल ट्रायंगल साठी आपण सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचे डेफिनेशन पाहिलंय. अझम्पशन केलं होतं अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूस, ऍडजसंट साइड आपण हायपोटेन्यूस आणि ट्रिग्नोमेट्रिक फॅमिली मधले सर्व मेंबर तुम्हाला आता ओळखीचे आहेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्व झाले. ओके, तर इन टर्म्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय, हे काय नवीन आहे. तर हे कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे सिम्पली तुमचा जो एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस असतो, ज्याच्यापासून आपण एक्स वाय प्लेन तयार करतो, त्या एक्स वाय प्लेनलाच कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणतात किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण त्याला म्हणतो. आणि कुठल्याही तिकडे पॉईंट जर घेतला, जसं आपण कन्सिडर करू, हा एक्स एक्सिस आहे, ठीक आहे, याला एक्स एक्सिस म्हणा, हॉरिझॉन्टल लाईन, आणि यावर परपेंडिक्युलर आपण वाय एक्सिस घेणार आहे. हा झाला तुमचा वाय एक्सिस. आणि दोघांच्या इंटरसेक्शन पॉइंटला आपण ओरिजिन म्हणतो. सर्वांना माहिती आहे पॉझिटिव्ह एक्स एक्सिस, पॉझिटिव्ह वाय एक्सिस, निगेटिव्ह एक्स एक्सिस, निगेटिव्ह वाय एक्सिस. ठीक आहे, तर इकडे कितीतरी पॉइंट असणार, असे इन्फायनाइट पॉइंट असतात. प्रत्येक पॉइंटला दोन कोऑर्डिनेट असतात, एक्स कॉमा वाय, एक्स कॉमा वाय. तर आपण त्या फर्स्ट कोऑर्डिनेटला म्हणतो एक्स कोऑर्डिनेट, सेकंड जो असतो त्याला म्हणतो वाय कोऑर्डिनेट. बरोबर आहे. तर या पूर्ण सिस्टीमला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतो. ओके, तर आज आपण कसे फॉर्म्युले पाहणार आहे. सिम्पली साइन कॉस इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय, साइन कॉस टॅन, हे सगळे फंक्शन, हे सगळे रेशोज इन टर्म्स ऑफ एक्स वाय आपण फोटो पाहणार आहे. कसा डेव्हलप झाला पहा, ते गोष्ट आपण एका अँगल बद्दल, अँगल साठी आणि सर्कल साठी इमॅजिन करू. पहा काय असणार की एक तुम्ही सर्कल इमॅजिन करा, आर रेडियसचा आपण एक सर्कल ड्रॉ करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, हा एक सर्कल आहे. सर्कलवर कुठला एक पॉइंट घ्या. ठीक आहे, कुठे एक पॉइंट घ्या, पी. सपोज हा पॉइंट आहे तुमचा पी. पी चे कोऑर्डिनेट आहे, पॉइंट असल्यामुळे त्याला एक्स कॉमा वाय असे कोऑर्डिनेट राहणार आहे, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. आता स्टोरी कशी आहे की ओरिजिन पासून एक्स एक्सिस सोबत, पॉझिटिव्ह एक्स एक्सिस सोबत सपोज आपण आहे, आणि इकडनं आपण असं शिफ्ट झाल्यानंतर एक त्याला इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म म्हणतात, अँगलला वगैरे, जे आपण समोर पाहू शकतो. सध्या लक्षात घ्या, इकडनं शिफ्ट होऊन आपली एक लाईन पी मधून पास झाली सपोज अशी. ठीक आहे, तर इकडे बघा एक अँगल डेव्हलप झाला एक्स एक्सिस सोबत. या लाईननी काय केला, अँगल तयार केला. दिसला बडा, अरे दिसला काय है ना, हा अँगल तयार केला. या अँगलला तुम्ही मानून घ्या सध्याचा थीटा. क्लिअर. ओके, आता इकडे राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण क्लास 10 मध्ये राईट अँगल ट्रायंगल साठी पाहिलं, एक राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला मी बनवून दाखवलं. पहा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दिले, इकडे आपण एक्स एक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला. ठीक आहे, तुम्ही हा पूर्णच काढू शकता. एक्स एक्सिस वर जर परपेंडिक्युलर टाकला आपण, आणि इकडे वाय एक्सिस वर डॉटेड टाकून मी थोडंसं. तर हे डिस्टन्स किती असते, सपोज या पॉइंटला मी जर एम म्हणलं, एम, हे डिस्टन्स असते तुमचं एक्स है ना. सपोज हा पॉइंट जर 2,3 असता, हे डिस्टन्स असतं आपलं 2 युनिट, आणि इकडे वाय एक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला, हे डिस्टन्स असतं आपलं 2,3, तर हे झालं असतं 3 युनिट. कारण वाय एक्सिस वरून तुम्हाला भेटून जाते वाय कोऑर्डिनेट, आणि एक्स एक्सिस पासून भेटून जाते एक्स कोऑर्डिनेट. आता मला सांगा, हे जर डिस्टन्स वाय आहे, वाय सिंपल आहे. हा ते एक राईट अँगल ट्रायंगल बनला, हा राईट अँगल आहे, हा राईट अँगल, हा रेक्टँगल बनला. हा रेक्टँगल पहिले तर दिसला का रेक्टँगल. हे जर डिस्टन्स वाय आहे, सिमिलरली पीएम पण काय असेल, पीएम चं डिस्टन्स वाय असेल, हे तुम्हाला समजलं असेल है ना. पीएम भेटला वाय, आणि ओएम, ओएम किती भेटला मला, एक्स. ठीक आहे, आणि तुम्ही लक्ष द्या, ओ एम पी इज अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ॲट एम, एम राईट अँगल आहे, 90 डिग्री आहे. तर इन ट्रायंगल ओ एम पी, आणि अँगल एम दिला आहे 90 डिग्री. ठीक आहे, तर क्लास 10च्या तुम्ही बेसिक फॉर्म्युले अप्लाय करा, ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले. तर पहा, जसं साइन थीटा जर घेतला मी, थीटा हा अँगल आहे, तर साइन थीटाचा आपला बेसिक फॉर्म्युला काय होता, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. थीटाची अपोजिट साइड वाय, हायपोटेन्यूस ओपी. ओके, तर सर्कल आहे, तर ओपी जे आहे पहा, पी इज एनी पॉइंट ऑन सर्कल. तर पॉइंट पी ओरिजिन सोबत जॉईन केलाय, ओपी जो आहे तो रेडियस असेल, रेडियस ऑफ सर्कल, त्याला मी आर मानून घेतो. किती मानतो, आर. ते आपल्याला रिप्रेझेंट करायला सोपं जाईल. तर काय होणार, वाय अपॉन आर असा फॉर्म्युला आला. तसंच कॉस थीटा साठी काय फॉर्म्युला येणार,
कॉस थिटा ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस, हायपोटेनस तर तुमचा आर आहे म्हणजे एक्स डिवाइडेड बाय आर. तसंच टॅन थिटाचा फॉर्म्युला काय येणार, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड म्हणजे वाय बाय एक्स. ठीक आहे. तर साइन, आता बाकी तुम्हाला माहिती आहे साइनचा रेसिप्रोकल असतो कोसेक. कोसेक थिटाचा फॉर्म्युला काय, हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड म्हणजे आर डिवायडेड बाय वाय म्हणजे साइनचा रेसिप्रोकल. हा जर वाय बाय आर आहे, हा आर बाय वाय आहे. सेक थिटा इक्वल्स टू भेटला मला आर अपॉन एक्स आणि कॉट थिटा तुम्हाला भेटून जाते एक्स बाय वाय. हा वाय बाय एक्स होता, एक्स बाय वाय. तर तुम्हाला इकडे क्लिअरली दिसणार आहे की साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन टर्म्स ऑफ एक्स वाय आले आहे. इथं वाय एक्स एक्स वाय म्हणजे इन टर्म्स ऑफ एक्स वाय. आणि एक्स वाय म्हणजेच कोण, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या रिलेटेड आहे. म्हणून आपण या टॉपिकला म्हणू ट्रिग्नोमेट्रिक रेशो इन टर्म्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता तुम्हाला याचा फायदा काय, तर याचा फायदा असा आहे की सध्या पहा आपण राईट अँगल ट्रायंगल साठी फक्त पाहिले. समोर आपण टॉपिक घेणार आहे स्टँडर्ड युनिट सर्कल, तो आपण डिस्कस करू म्हणजे तुम्हाला याचा फायदा समजून जाईल. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ ठेवायचे. जर आता फॉर्म्युले काय समजून घ्या थोडस. सर्कलचे रेडियस असायला पाहिजे, आर कोण आहे रेडियस, तर सर्कल रिलेटेड फॉर्म्युले असं तुम्ही इमॅजिन करा. ठीक आहे. आणि आपण एक्स आणि वाय म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट साठी आपले फॉर्म्युले डेव्हलप झाले. जर एक्सचा जर विचार केला तुम्ही एक्सला असे म्हणू शकता, आता इकडनं तुम्हाला भेटून जाते एक्स इज इक्वल टू आर. जर याच्यासोबत मल्टिप्लाय मध्ये आला एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा झाला, दिसला का. एक्स म्हणजे तुम्ही आर कॉस थिटा असं घेऊ शकता. आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय झालं, आर मल्टिप्लाय बाय आर डिव्हिजनला इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय, तर वाय कोऑर्डिनेट म्हणजे आर साइन थिटा झाला. म्हणजे तुम्ही प्लेन मधल्या म्हणजे हा जो पूर्ण प्लेन आहे इकडे खूप सारे पॉइंट आहे, त्याला एक्स कॉमा वाय ने आपण डिनोट करतो. एक्स कॉमा वायच्या ऐवजी तुम्ही जर त्या पॉइंट मधून एक सर्कल पास होत आहे त्याची रेडियस आहे आर, ठीक आहे, तर त्यालाच तुम्ही साइन आणि कॉस मध्ये पण रिप्रेझेंट करू शकता. म्हणजे एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल्स टू आर साइन थिटा. ठीक आहे, असे तुम्ही लॉजिक अप्लाय करू शकता. ओके, हा टॉपिक नोट करून टाका. याच्यानंतर पाहणार आपण स्टँडर्ड युनिट सर्कल. प्रिव्हियस टॉपिक आणि हा टॉपिक एकदम रिलेटेड आहे. नाव आहे स्टँडर्ड युनिट सर्कल. आता पहा युनिट वर्ड हा खूपदा आला आहे. युनिट म्हणजेच वन असं इकडे काय होणार आहे, युनिट सर्कल. तर सर्कल मध्ये वन काय असणार आहे, सर्कल रेडियसवर डिपेंड असते है ना, रेडियसचा खूप मोठा रोल असतो. तर रेडियस इकडे वन असणार आहे. ज्या सर्कल मध्ये रेडियस वन असते त्या सर्कलला आपण स्टँडर्ड म्हणजे युनिट सर्कल म्हणतो. सिंपल. ओके, पुन्हा सेम स्टोरी काय, तेच आपलं एक्स एक्सिस वाय एक्सिस. आता आपण फॉर्म्युले डिस्कस केले. वाय एक्सिस आणि इकडे सर्कल घेऊ आपण. आता सर्कल कसा घेणार आहे आपण, त्याची रेडियस किती असणार आहे वन. तुम्ही असं समजा का सर्कल प्रॉपर आहे तो है ना. तर आता रेडियस सर्कलची वन घेत आहे म्हणजे जर मी एखादा पॉईंट घेतला पी ज्याचे कोऑर्डिनेट आहे एक्स कॉमा वाय, आता झालं आपलं हे. आणि हा जर ओरिजिन आहे, ओपी जॉईन केला आपण, ओपी केला, ओपी जॉईन केला. इकडे ओपी म्हणजे रेडियस आहे, तर त्याला मी रेडियस इकडे घेत आहे वन है ना. रेडियस ऑफ सर्कल, रेडियस इक्वल्स टू वन युनिट, म्हणून आपण त्याला म्हणतो युनिट सर्कल, स्टँडर्ड युनिट सर्कल. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा, आता पुन्हा स्टोरी तेच आहे. इकडे वाय असेल आणि हे डिस्टन्स किती असेल एक्स, हे डिस्टन्स असेल तुमचं वाय. हे थोडं मी पुन्हा काढून देतो एकदा. परपेंडिक्युलर आता येणारच काय तो परपेंडिक्युलर. हा ठीक आहे, हा झाला तुमचा वाय डिस्टन्स. ओके, याचं का बरं काम पडलं ट्रिग्नोमेट्री मध्ये, हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते आपण समोर डिस्कस करू. पहिले हे समजून घ्या. याच्यानुसार मला पटापट साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेकचे फॉर्म्युले सांगा. आता मला सांगा इकडे फक्त काय चेंजेस आहे. आर जो आहे रेडियस त्याच्या ठिकाणी वन आलाय, रेडियसच्या ऐवजी कोण आलाय, वन आलाय. तर फॉर्म्युले काय बनणार तुमचे, साइन थिटा, इकडे अँगल किती आहे माझा थिटा, साइन थिटा इक्वल्स टू वाय बाय आर होता, वाय डिवायडेड बाय आर. पण इकडे तर पहा ना वाय बाय आर, आर ची व्हॅल्यू वन आहे ना. अपोजिट साइड आपण हायपोटेनस म्हणजे तुम्हाला साइनचं व्हॅल्यू किती भेटली फायनली, वाय भेटली. तसंच कॉस थिटा किती असतो, ऍडजेसंट साइड एक्स अपॉन हायपोटेनस, हायपोटेनस तर वन आहे, एक्स अपॉन वन किती झाला एक्स. त्यांचा फॉर्म्युला असतो साइन अपॉन कॉस, म्हणजे तुम्ही डिरेक्टली घेऊ शकता वाय बाय एक्स. याच्यात तर काही फरक पडला नाही जास्त, जिकडे जिकडे रेडियस आहे तिकडे फरक पडणार आहे. ओके, कोसेक थिटा है ना, कोसेक थिटा इक्वल्स टू किती येणार, याचा रेसिप्रोकल घ्या काय ना
हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड, सेक थिटा इक्वल्स टू हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड, आणि कॉट थिटा इक्वल्स टू वाय बाय एक्स चा एक्स बाय वाय. या दोघात तरी टॅन आणि कॉट मध्ये काही फरक नाही पडलाय, चेक करा. प्रिव्हियस सर्कल जो होता आपला त्याच्यात रेडियस आर होती, आता रेडियस 1 आहे, म्हणून ज्याला आपण स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणत आहे. आणि हे कावर कामात आहे, आपल्याला नवीन डेफिनेशन भेटत आहे. पहा नवीन डेफिनेशन कशी समजून घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्लास 10th मध्ये आपण फक्त ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जर म्हटलं तर राईट अँगल ट्रायंगल आपल्या डोक्यात येत होता. आता नवीन डेफिनेशन काय भेटत आहे समजून घ्या बघा. पहा इकडे तुम्ही साइन आणि कॉसवर जर फोकस केला तर साइन थिटा म्हणजे काय भेटला, वाय कॉर्डिनेट. साइन थिटा म्हणजे वाय कॉर्डिनेट आणि कॉस थिटा म्हणजे एक्स कॉर्डिनेट. म्हणजे कुठलाही पॉइंट जो आहे, ज्या पॉइंट मधून अँगल जर बनला, पहा एखादा अँगल बनला असा है ना, आणि स्टँडर्ड युनिट सर्कलला जिकडे कट करत आहे, हा हे लाईन कुठे कट करत आहे, सपोज हे लाईन कट करत आहे 0,1 वर, 0,1 वर तर नाही करणार, फॉर एक्झाम्पल 1,1 वर कट करत आहे. क्लिअर. तर 1,1 वर जर कट करत आहे तर तुम्हाला इकडनं लगेच भेटून जाणार पहा वाय कॉर्डिनेट आणि एक्स कॉर्डिनेट. हा झाला एक्स, हा झाला वाय. एक्सची व्हॅल्यू झाली वाय, एक्सची व्हॅल्यू झाली 1 आणि वायची व्हॅल्यू झाली 1. इकडनं तुम्ही साइन आणि कॉस डिरेक्टली काढू शकता. ठीक आहे. त्या अँगलसाठी, पर्टिक्युलर अँगलसाठी तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता. हा, तर इकडे महत्वाचं काय आहे की आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये आतापर्यंत पाहिलाय. याच्यात काय होऊ शकते, तुम्हाला नवीन डेफिनेशन भेटली आहे, जे क्लास 11th आणि 12th मध्ये तुम्ही नोट करून ठेवा की साइन फंक्शन, आता याला साइन रेशो नाही म्हणू आपण, साइन फंक्शन पण म्हणता येईल, साइन फंक्शन. आतापर्यंत रेशोज म्हटलं होतं कारण की तिकडे फक्त दोन साईडचा रेशो घेत होता. आता तुम्हाला नवीन डेफिनेशन भेटली, लक्षात घ्या. साइन म्हणजे काय असते, एक्स का वाय, वाय कोऑर्डिनेट म्हणजे साइन, आणि कॉस म्हणजे काय, कॉस म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, कोऑर्डिनेट म्हणजे कॉस थिटा, कॉस फंक्शन. आता तुम्ही ट्रायंगलच्या बाहेर आहे, कारण की कधी कधी असे होऊ शकते की स्टँडर्ड युनिट सर्कल आहे बरोबर, आणि लाईन सोबत जो आहे पॉझिटिव्ह एक्स एक्सिस सोबत एक पा अँगल बनला तुमचा असा 120 डिग्री. हा पॉइंट आहे, हा पॉइंट इकडे, आणि हा अँगल किती डिग्री बनला पहा 120 डिग्री. आता 120 डिग्री अँगल जर आहे किंवा 130 डिग्री अँगल आहे, किती असू शकते 270 डिग्री अँगल आहे. या अँगल साठी तुम्हाला पहा साइन फंक्शन तुम्ही आतापर्यंत जो थिटा होता तो ॲक्यूट अँगल पाहिला, ॲक्यूट अँगल. का बरं ॲक्यूट अँगल, कारण की राईट अँगल ट्रायंगल मध्ये ॲक्यूट अँगलच असते. पण आपल्याला नवीन डेफिनेशन भेटली, नवीन डेफिनेशन मध्ये काय म्हटलं का साइन फंक्शन म्हणजे वाय कॉर्डिनेट आणि कॉस फंक्शन म्हणजे एक्स कॉर्डिनेट इन स्टँडर्ड युनिट सर्कल, इन स्टँडर्ड युनिट सर्कल. जर स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तेव्हाची स्टोरी आहे बेटा. ओके ठीक आहे, ॲक्यूट अँगल होता, पण स्टँडर्ड युनिट सर्कल नुसार या पॉइंटचे जे कॉर्डिनेट असेल एक्स कॉमा वाय असेल ना, तर तुम्ही डिरेक्टली सांगू शकता साइन 120 डिग्री. आता साइन थिटा, आता थिटा किती आहे 120 डिग्री आहे बरोबर. तर 120 डिग्री साठी इकडे जो एक्स कॉर्डिनेट असेल तो कॉस झाला, कॉस 120 म्हणजे एक्स कॉर्डिनेट, आणि साइन 120 म्हणजे वाय कॉर्डिनेट. तुम्ही डायरेक्ट आन्सर घेऊ शकता. हे अपडेट मारा सगळेजण, राईट अँगलच्या बाहेर आहे, राईट अँगल ट्रायंगलच्या. आणि आता आपल्याला जर 90 डिग्रीपेक्षा मोठे जरी अँगल असले तरी आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे व्हॅल्यू सांगू शकतो. म्हणजे साइन 120 ची व्हॅल्यू सांगू शकतो, साइन कॉस 120, साइन 150, साइन 360, अशा आपण खूप साऱ्या अँगलसाठी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण ती व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे तर आपण समोर बघू. फक्त तुम्ही लक्षात घ्या की आता ॲक्यूट अँगल नाही आहे. आता किती काही मोठा अँगल असला तरी आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रेशो आता सोडून द्या. रेशो तर बेसिक होतं आपलं, आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याला म्हणा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. हेच काम आहे स्टँडर्ड युनिट सर्कलचं. तुम्हाला नवीन डेफिनेशन भेटली आहे. नवीन डेफिनेशन सगळेजण लक्षात ठेवा की आता साइन थिटा म्हटलं म्हणजे फक्त ते नाही, अपोजिट साइड आपण हायपोटेनस. आता तुम्हाला नवीन काय भेटलं की साइन थिटा म्हणजे त्या स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये जो पॉइंट असेल त्याचा वाय कॉर्डिनेट म्हणजे साइन फंक्शन आणि एक्स कॉर्डिनेट म्हणजे कॉस फंक्शन. ठीक आहे, याच्यानुसार बाकी पण तुम्हाला फॉर्म्युले डेव्हलप होऊन जातात. ओके, हे झालं तुमचं स्टँडर्ड युनिट सर्कल बद्दल इन्फॉर्मेशन. हे सगळेजण पाठ ठेवा, याचं खूप काम पडणार आहे. ओके, बाकी तर काही नवीन नाही आहे. हे सगळेजण एकदा अपडेट मारून ठेवा है ना, कारण की आपल्याला असं काम पडू शकते साइन 150 डिग्री. आता मला सांगा राईट अँगल ट्रायंगलची जर आपण जे क्लास 10 ची डेफिनेशन आहे त्यामध्ये तर फक्त राईट अँगल ट्रायंगल होता, आणि आपण थिटा जो घेत होतो बा हाय ॲक्यूटच असणार आहे, हाय ॲक्यूट असणार आहे.
तर ते फक्त ॲक्यूट अँगलसाठीच आपण राईट अँगल ट्रायंगलचा यूज करू शकतो. आता साइन 150 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, हे तर आपल्या ट्रायंगलच्या डेफिनेशन नुसार सॉल्व्ह होणार नाही, बरोबर. म्हणून त्यांनी एक प्रॉपर जे डेफिनेशन आहे क्लास 11th आणि 12th मध्ये किंवा समोर आपल्याला काम पडणार आहे ते डेफिनेशन आहे स्टँडर्ड युनिट सर्कलवर डिपेंड. आणि त्याच्यानुसार आपल्याला समजलं आहे की साइन फंक्शन म्हणजे वाय कॉर्डिनेट. वाय कॉर्डिनेट म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठचंही वाय कॉर्डिनेट नाही, इकडचा नाही. स्टँडर्ड युनिट सर्कल जेवढे पॉईंट आहे पहा, इथे असू शकते, हा एक पॉईंट असू शकते. प्रत्येक पॉईंटसाठी पहा ना अँगल बनव. तुम्ही आधीची डायग्राम, हे जे डायग्राम दिसत आहे हेच डायग्राम काढा. आता मी डायग्राम खराब करणार आहे थोडीशी. इथे पॉईंट असू शकते, मग एक असा अँगल बनव. तर या पॉईंटचे काहीतरी कॉर्डिनेट असेल ना, सपोज हा पॉईंट आहे क्यू, याचे कॉर्डिनेट असेल होऊ शकते. इकडे एक पॉईंट आहे पहा, तर पहा आता अँगल कसा बनल तुला, एवढा मोठा अँगल बनल 180 डिग्रीपेक्षा मोठा. फॉर एक्झाम्पल 245 डिग्री अँगल बनला. तरी तुम्ही या पॉईंटचे जे एक्स कॉमा वाय कॉर्डिनेट असेल, एक्स कॉर्डिनेट म्हणजे कॉस, सपोज 245 डिग्री आहे तर कॉस 245 डिग्री म्हणजे याचा एक्स कॉर्डिनेट, आणि साइन 245 डिग्री म्हणजे याचा वाय कॉर्डिनेट. खतम का. इतकं सिंपल आहे है ना. थोडा वेळ लागल है ना, कन्सेप्ट क्लिअर होऊन नाही, काही टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट टॉपिक आहे आपला साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट. म्हणजे क्वाड्रंट मध्ये काय साइन असू शकते. आता पहा साइन म्हणजे तुम्ही कन्फ्युज नका हो, एकदम सिंपल टॉपिक आहे. पहा जसं हा एक्स एक्सिस जो आहे इकडे पॉझिटिव्ह असेल, बरोबर, इकडे पॉझिटिव्ह वाय एक्सिस, इकडे जे सर्व पॉईंट येणार आहे, ह्या पॉईंट जो आहे कुठले पॉईंट आहे एक्स कॉमा वाय, तर दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहणार आहे, प्लस 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 प्लस, हे माहित आहे. आता सेकंड क्वाड्रंटचा विचार करा, याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. फर्स्ट क्वाड्रंट बरोबर आहे, याला आपण म्हणतो सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट याला म्हणतो आपण थर्ड क्वाड्रंट. क्वाड्रंट म्हणजे याचे 4 पार्ट झाले ना, एका प्लेनचे 4 पोर्शन झाले, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. अँटी क्लॉकवाईज जर गेलो आपण तर आपल्याला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं नाही, फर्स्ट सेकंड नाही, हा फोर्थ येणार आहे ना, फोर्थ डायरेक्ट फोर्थ क्वाड्रंट. ओके. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुम्हाला माहित आहे सर्व पॉईंट जे आहे एक्स आणि वाय कॉर्डिनेट तो प्लस प्लस असतो. का बरं प्लस प्लस, कारण हा पॉझिटिव्ह एक्स एक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह वाय एक्सिस आहे, म्हणून प्लस प्लस. आता इकडे पॉझिटिव्ह वाय एक्सिस आहे पण निगेटिव्ह एक्स एक्सिस आहे, म्हणजे एक्स आणि वाय जो आहे बरोबर, एक्स तर निगेटिव्ह राहणार आहे या केसमध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि वाय पॉझिटिव्ह राहणार आहे, हे तुम्हाला माहित आहे. थर्ड मध्ये काय असेल सांगा, एक्स पण निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह, म्हणजे एक्स कॉमा वाय दोन्हीचे दोन्ही कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह निगेटिव्ह झाला. आणि फोर्थ मध्ये एक्स कॉमा वाय जे आहे कुठल्याही पॉईंटचे कॉर्डिनेट ते फोर्थ मध्ये हा पॉझिटिव्ह असेल, एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह येणार आहे. हे क्लिअर आहे इथपर्यंत. ओके. आता या क्वाड्रंटचा आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा काय संबंध आहे हे समजून घ्या. आपण आजच डिस्कस केलं की साइन जो आहे, साइन म्हणजे असते वाय कॉर्डिनेट, आणि कॉस फंक्शन म्हणजे काय असतो एक्स कॉर्डिनेट, बरोबर, इन स्टँडर्ड युनिट सर्कल. आता पहा जसं, आणि आपण आता राईट अँगल ट्रायंगलच्या बाहेर आलो आहे. जसं फर्स्ट क्वाड्रंटचा जर विचार केला, इथून एवढा अँगल बनला, काहीतरी 45 डिग्री अँगल बनला, म्हणजे साइन 45 डिग्री. याला म्हणू आपण का साइन फंक्शन अँगल आहे 45 डिग्री, साइन फंक्शन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. साइन फंक्शन कुठे आला, फर्स्ट क्वाड्रंट. इकडनं इथं गेलो मी असं, इथं अँगल बनला 60 डिग्री, तर साइन फंक्शन तरी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. जेव्हा इकडे असं जाऊन तुम्ही 150 डिग्री अँगल जर बनला, पहा 150 डिग्री अँगल दिसला काय बेटा. आता साइन फंक्शन कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेला, साइन फंक्शनचा अँगल कुठल्या क्वाड्रंट मधून आहे, अँगल सेकंड क्वाड्रंट मधून आहे. तसंच असं जर रोटेट होऊन आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो, थर्ड मध्ये, तर जो झाला थर्ड क्वाड्रंट अँगल जर भेटला 245 डिग्री किंवा 260 डिग्री 210 डिग्री, हे झाले थर्ड क्वाड्रंटचे अँगल. आणि तुम्हाला हे माहित आहे ना, हा तर 0 डिग्री असेल बेटा, 0. हा किती असेल 90 डिग्री, हे तर माहित असेल पाहिजे सगळ्यांना. हा 90 स्ट्रेट लाईन आहे, हा 180 डिग्री असते. हा 180 डिग्री पासून इथपर्यंत 90 डिग्री पुन्हा ऍड करा, हा 270 डिग्री असते, आणि 270 मध्ये पुन्हा ऍड करा, तुम्हाला भेटून जाते 360 डिग्री. म्हणजे पूर्ण एक रोटेशन जर केलं तुम्ही, हा झाला 90 डिग्री, हा झाला तुमचा 180 डिग्री, हा झाला तुमचा 270 डिग्री, आणि पूर्ण एक रोटेशन जर कंप्लीट केलं तुम्हाला भेटून जाते 360 डिग्री. एक रोटेशन जर कंप्लीट केलं तर किती अँगल असतो, 360 डिग्री अँगल असतो. आणि आता ट्रिग्नोमेट्रीच्या समोर म्हणजे साइन समोर जे अँगल आहे आपले,
आता अँगल फक्त ऍक्युट अँगल नाही येणार आहे, किती काही मोठा अँगल येऊ शकते आणि सगळ्या अँगलसाठी आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. जसं आपण साइन 45 ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो 1/√2, त्याच प्रकारे आपण बाकी पण व्हॅल्यू काढू शकतो. त्या कशा फाइंड आउट करायच्या ते आपण समोर बघू. सध्या तुम्हाला काही बेसिक व्हॅल्यूज ऑलरेडी माहित आहे ऍक्युट अँगलसाठी, त्यालाच आपण 5 बेसिक अँगल म्हणू. आता बघा, साइन म्हणजे वाय कॉर्डिनेट, कॉस म्हणजे एक्स कॉर्डिनेट. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जेव्हा आपण विचार करू, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पहा हा काय असेल कॉस थिटा आणि हा असेल साइन थिटा. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस पण पॉझिटिव्ह असणार आहे, साइन पण पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटच्या सर्व अँगल साठी ऐका, फर्स्ट क्वाड्रंटचे जे अँगल आहे 10 डिग्री, 5 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री, 90 डिग्री पर्यंत, 80 डिग्री, 85 डिग्री, 65 डिग्री, 70 डिग्री, सगळ्या अँगलसाठी हे दोघे जे आन्सर येणार आहे यांचे आन्सर हे पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह. आता साइन आणि कॉस, साइनचा रिसिप्रोकल पण पॉझिटिव्ह कोसेक, कॉसचा रिसिप्रोकल पॉझिटिव्ह आणि साइन कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणून टॅन पॉझिटिव्ह आणि कॉट पण पॉझिटिव्ह. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटच्या अँगलसाठी ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह. असं तुम्ही लक्षात ठेवा की फर्स्ट क्वाड्रंटच्या सर्व अँगलसाठी ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. म्हणजे जे आन्सर येणार आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचं, हा अँगल पुट करतो ना आपण, इथं अँगल येणार आहे काहीतरी, बरोबर. इथं काय असते अँगल, आणि अँगल आल्यानंतर इथे येते तुमचा आन्सर, व्हॅल्यू येते, व्हॅल्यू काहीतरी है ना, एक व्हॅल्यू येते जशी 1/√2. फॉर एक्झाम्पल साठी साइन अँगल किती आहे 45 डिग्री, 45 डिग्री अँगल आहे अँगल, आणि याची व्हॅल्यू किती येते 1/√2. हे समजलं. आता इकडचे जर अँगल 90 डिग्री पर्यंत असेल, 0 to 90 डिग्रीच्या सर्व मधल्या अँगलसाठी जे आन्सर येणार आहे, व्हॅल्यू येणार आहे, हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे फर्स्ट क्वाड्रंटच्या सर्व अँगलसाठी. क्लिअर. याच्यापेक्षा काय सांगणार आहे, सर्व क्लिअर असायला पाहिजे. जेव्हा आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये, आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय असणार आहे. एक्स कॉर्डिनेट म्हणजे कॉस फंक्शन आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे साइन फंक्शन. इकडनं तुम्हाला काय क्लिअर दिसत आहे, तुम्हाला दिसायला पाहिजे की कॉस फंक्शन निगेटिव्ह असते. म्हणजे सेकंड क्वाड्रंटचे जर अँगल आले म्हणजे साइन 120 डिग्री आहे आणि कॉस 120 डिग्री आहे, सांगा हा अँगल कुठल्या क्वाड्रंटचा आहे, सेकंड क्वाड्रंटचा आहे. ओके, मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस फंक्शनचं जे आन्सर येणार आहे कॉस तर निगेटिव्ह येईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह येईल. आणि साइन कसा राहणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये जे काही आन्सर येणार, व्हॅल्यू येणार, तसं जे सांगितलं ते साइन तर पॉझिटिव्ह येईल, कॉस निगेटिव्ह येईल. फिट करा डोक्यात. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन फंक्शन पॉझिटिव्ह आन्सर देतो आणि कॉस फंक्शन निगेटिव्ह आन्सर देतो. हे तसे समजते, कारण साइन म्हणजे वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे. क्लिअर आहे. कोणाला असं वाटलं तर हे पेन्सिलनं तुम्ही नोट करू शकता बाकी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ओके, तर साइन पॉझिटिव्ह आहे तर कोसेक काय असेल, रिसिप्रोकल ना. तर पॉझिटिव्ह नंबरचा रिसिप्रोकल घेतला तर पॉझिटिव्ह आन्सर येणार आहे. साइन आणि याचा सोबती कोसेक हा पॉझिटिव्ह असते. ठीक आहे. आणि कॉस जर निगेटिव्ह आहे याचा रिसिप्रोकल सेक हाही निगेटिव्ह असतो. साइन आणि कॉस समजलं, याचे रिसिप्रोकल समजले. आता टॅनचा विचार करा. टॅनचा फॉर्म्युला असते साइन अपॉन कॉस. साइन पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, कॉस निगेटिव्ह, मग पॉझिटिव्ह डिवायडेड बाय निगेटिव्ह, पॉझिटिव्ह नंबर डिवायडेड बाय निगेटिव्ह नंबर, काय निगेटिव्ह येणार. आणि कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन म्हणजे निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह, तरी निगेटिव्ह येणार. म्हणजे सेकंड क्वाड्रंटच्या सर्व अँगल जे आहेत, जेवढे अँगल येणार 110 डिग्री, 120, 130, 145, 150, 179 पर्यंत सगळे अँगल जे येणार, तर साइन फंक्शन पॉझिटिव्ह राहणार आहे. कोणतं फंक्शन, फक्त साइन फंक्शन पॉझिटिव्ह. आणि साइन सोबतच साइन पॉझिटिव्ह म्हटलं याच्या आतमध्ये स्टोरी आहे की कोसेक पॉझिटिव्ह असेल, याचा रिसिप्रोकल. आता फक्त मी पॉझिटिव्ह आले लिहित आहे, इथं ऑल पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक पॉझिटिव्ह, बाकीचे 4 जण निगेटिव्ह आहे. कॉस निगेटिव्ह, सेक निगेटिव्ह, टॅन निगेटिव्ह, कॉट निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये विचार करा. थर्ड मध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल की हा तर कॉस थिटा असते आणि हा साइन थिटा. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन म्हणजे थर्ड क्वाड्रंटच्या अँगलसाठी, म्हणजे जसं साइन 220 डिग्री, थर्ड क्वाड्रंट म्हणजे 210 डिग्री तुम्ही आले, तर 210 डिग्रीसाठी तर तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये आले. आणि कॉस सपोज तेवढाच घ्या 210 डिग्री, हाही निगेटिव्ह येणार आन्सर, याचे आन्सर निगेटिव्ह येणार, कारण की एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे. पण
टॅन फंक्शन म्हणजे साइन अपॉन कॉस, तर निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह टॅन पॉझिटिव्ह होणार. टॅन पॉझिटिव्ह झाला म्हणजे कॉट पॉझिटिव्ह झाला. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह असते बघा. टॅन क्लिअर आहे काय? आणि साइन निगेटिव्ह, कोसेक निगेटिव्ह, कॉस निगेटिव्ह, म्हणून सेक निगेटिव्ह. 4 जण निगेटिव्ह, 2 जण पॉझिटिव्ह थर्ड मध्ये. फोर्थ मध्ये या, फोर्थ मध्ये आता तुम्ही स्वतःहूनच सांगू शकता, करून पहा विचार. हा तर कॉस असन, कॉस थिटा, हा साइन थिटा. कॉस थिटा पॉझिटिव्ह असन, साइन थिटा निगेटिव्ह असन. हे एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, एक्स वाय, साइन आणि कॉस. तर कॉस पॉझिटिव्ह आहे फोर्थ मध्ये. कोण पॉझिटिव्ह आहे? कॉस. फक्त मी कॉस करत आहे म्हणजे मी हे मेन्शन केलं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन फर्स्ट क्वाड्रंट आर पॉझिटिव्ह. साइन फंक्शन इज पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. साइन सेकंड क्वाड्रंटच्या सगळ्या अँगलसाठी पॉझिटिव्ह येणार आहे, याच्यावरून समजून येईल तुम्हाला. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह असते, कॉट पॉझिटिव्ह असते, बाकीचे निगेटिव्ह असते. फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे. कॉस पॉझिटिव्ह म्हणजे याच्यासोबत कोण पॉझिटिव्ह झाला सांगा? सेक पॉझिटिव्ह झाला. साइन निगेटिव्ह आहे तर कोसेक निगेटिव्ह झाला. दोघं जणांपैकी एक जण निगेटिव्ह आहे, म्हणजे डिव्हिजन जेव्हा करा तर टॅन निगेटिव्ह येणार आणि कॉट पण निगेटिव्ह येणार. म्हणजे आता या पूर्ण स्टोरीवर आपल्याला समजलं साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट. तर साइन काय आहे? साइन म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर ते आपण आज डिस्कस केलं. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल, साइन, टॅन, कॉस. तर तुम्ही पहा इकडे जर फर्स्ट याची इनिशियल घेतले, ऑलचा ए घ्या, ए, साइनचा यस घ्या, टॅनचा टी घ्या आणि कॉसचा सी घ्या, है ना. तर ए, यस, टी, सी. म्हणजे इकडनं तुम्ही बनवू शकता ऍड शुगर, शुगर टू कॉफी, ऍड शुगर टू कॉफी, ऍड शुगर टी सी. हा एक ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला पाठ ठेवायचा. तर ऍड शुगर टू कॉफी, ऑल ऍड, ऑल शुगर, साइन, टू, टॅन, कॉफी, हे पॉझिटिव्ह असतात, असं आपण इकडनं लक्षात घेऊ शकतो. ओके, होप तुम्हाला माझा कन्सेप्ट समजला असेल. हे मी काय एक्सप्लेन केलं हे समजलं असेल की अँगल क्वाड्रंटचा असणार आहे. म्हणजे जसं तुम्ही डायरेक्ट समजू शकता, मी जर सपोज लिहिलं 50 डिग्री, सांगा कुठल्या क्वाड्रंटचा अँगल आहे? 50 डिग्री. असं जर गेलो आपण, किती झाला? फर्स्ट क्वाड्रंटचा झाला. 150 डिग्री कुठचा झाला? सेकंड क्वाड्रंटचा झाला. 250 डिग्री कुठचा झाला असेल? 180 आणि 270च्या मध्ये आहे 250, म्हणजे थर्ड क्वाड्रंटचा अँगल झाला. तुम्ही अँगल कुठल्या क्वाड्रंटचा आहे हे ठरवू शकता. आणि त्या क्वाड्रंट मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसं असते? पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह असते? याच्यावर आपण विचार करू शकतो. क्लिअर आहे ना? ठीक आहे, चला हे नोट करून टाका बेटा प्रॉपरली.